आकार फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत। वन नेशन वन इलेक्शन हा मुद्दा अतिशय चर्चेत आहे। वन नेशन वन इलेक्शन हा मुद्दा नेमका काय आहे याविषयी आपण माहिती जाणून घेऊयात। वन नेशन वन इलेक्शन 2029 पासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये वन नेशन वन इलेक्शन हा मुद्दा लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे। नेमका हा वन नेशन वन इलेक्शन काय आहे याचाच आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। आज दिनांक 8 जानेवारी या आजच्या दिवशी एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावरील संयुक्त समितीची पहिली बैठक होणार आहे। मग हे एक निवडणूक एक राष्ट्र एक निवडणूक हा मुद्दा नेमका काय आहे यासंबंधी आपण चर्चा करत असताना आज वन नेशन वन इलेक्शन संबंधित विधेयकावर संयुक्त संसदीय समितीची JPC याची पहिली बैठक होणार आहे। या विधेयकांना अधिकृतपणे संविधान 120वी सुधारणा कितवी 120वी सुधारणा विधेयक 2024 आणि केंद्रशासित प्रदेश कायदे सुधारणा विधेयक 2024 असे नाव देण्यात आलेले आहे। कायदा आणि न्याय मंत्रालयाचे प्रतिनिधी विधिमंडळ विभाग सदस्यांना याविषयी माहिती देतील। आता नेमकं हे विधेयक काय आहे, या विधेयकाच्या संदर्भाने जे समिती नियुक्त करण्यात आलेली आहे या समितीबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत। 39 सदस्यीय समितीमध्ये लोकसभेचे 27 आणि राज्यसभेचे 12 सदस्य असणार आहेत। एकूण या समितीमध्ये 39 सदस्य असतील। या 39 पैकी लोकसभेतील 27 सदस्य, राज्यसभेतील 12 सदस्य यांचा समावेश आहे। ही समिती प्रामुख्याने काय करणार आहे तर संसदेच्या पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी ही समिती आपला अहवाल सादर करेल। या पॅनलमध्ये भाजप नेते PP चौधरी, अनुराग सिंग ठाकूर आणि पुरुषोत्तम भाई रूपाला, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी, मनीष तिवारी, TMC तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, NCP शरद पवार गट, सुप्रिया सुळे यांच्यासह लोकसभेतील इतर सदस्यांचा समावेश आहे। ही संसदीय समिती राज्यसभेतून घनश्याम तिवारी, भुवनेश्वर कलिता, भाजपचे रणदीप सिंग सुरजेवाला आणि काँग्रेसचे मुकुल वासनिक, JDUचे संजय कुमार झा आणि YSR काँग्रेसचे विजय साई रेड्डी हे संयुक्त संसदीय समितीचे सदस्य असणार आहेत। ही समिती आपला अहवाल दिल्यानंतर याच्यावरती विचार करण्यात येईल। आता हा जो हॉट मुद्दा आहे वन नेशन वन इलेक्शन हा मुद्दा नेमका का आहे, हा का चर्चेला जात आहे, हा मुद्दा कधीपासून चर्चेत आलेला आहे याच मुद्द्यांवरती आपण काही प्रकाश टाकणार आहोत। वन नेशन वन इलेक्शन 26 नोव्हेंबर 1949 मध्ये आपण भारतीय संविधान अंगीकृत केलेलं आहे। भारतीय संविधानामध्ये भारतीय निवडणूक पद्धती सुद्धा विशद करण्यात आलेली आहे। 27 नोव्हेंबर 2020 ला सर्वप्रथम प्रिसाइडिंग ऑफिसर्सची बैठक झाली आणि या बैठकीला संबोधित करत असताना भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सर्वप्रथम हा मुद्दा उपस्थित केला। प्रामुख्याने हा मुद्दा मांडत असताना वन नेशन वन इलेक्शन हा मुद्दा मांडत असताना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी निवडणुकांवरती होणारा अवाढव्य खर्च आणि वारंवार येणाऱ्या निवडणुका, या निवडणुकांमधनं योजनावरती होणारा किंवा विकासावरती होणारा खर्च हा खर्च निवडणुकांवरती होतो, त्यामुळे योजना अंमलात आणत असताना काही अडथळे निर्माण होत आहेत। त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन ही कॉन्सेप्ट किंवा संकल्पना मांडलेली आहे। पुढे काय झालं तर 2014 मध्ये सार्वत्रिक निवडणुकामध्ये पहिल्यांदा भाजपच्या निवडणुकीचा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यामध्ये वन नेशन वन इलेक्शन हा मुद्दा चर्चेला गेला। पुढे 2019 मध्ये सगळ्या पार्टींची मिळून, सगळ्या पक्षांची मिळून एक बैठक या मुद्द्यावरती बोलवण्यात आली
त्या बैठकीमध्ये काही पक्षांनी याला समर्थन दिलेलं आहे तर काही पक्षांनी याला विरोध केलेला आहे। मग नेमका वन नेशन वन इलेक्शन हा मुद्दा काय आहे तर पहा, वन नेशन वन इलेक्शन जाणून घेऊयात फायदे आणि तोटे। याच्यापूर्वी स्वातंत्र्यानंतर एकत्र निवडणुका 1967 पर्यंत 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं। त्यानंतर भारतामध्ये ज्या सार्वजनिक निवडणुका झालेल्या आहेत या सार्वजनिक निवडणुकांचा विचार करता 1967 पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जात होत्या। परंतु त्यानंतर राज्याच्या विधानसभा 1968 आणि 69 मध्ये विसर्जित करण्यात आल्या। त्यामुळे एकत्रित लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्याच्या प्रक्रियेला इथं आपल्याला खंड पडलेला दिसून येतो। निवडणुकांची जी प्रक्रिया आहे ती प्रामुख्याने भारतामध्ये जी निवडणूक पद्धती अवलंबलेली आहे त्याच्यामध्ये आपण टप्प्याटप्प्यामध्ये या निवडणूक पद्धतीचा सर्वप्रथम विचार करूया। केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या 3 पातळीवरती भारतामध्ये निवडणूक प्रक्रिया राबवली जाते। केंद्र पातळीवरच्या ज्या काही निवडणुका आहेत त्यामध्ये लोकसभेची निवडणूक, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तसंच केंद्र पातळीवरती जी निवडणूक घेतली जाते ती राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा याची निवडणूक प्रक्रिया केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पार पाडली जाते। केंद्रीय निवडणूक आयोग। तर राज्य पातळीवरती विधानसभा आणि विधान परिषद याची सुद्धा निवडणूक प्रक्रिया केंद्रीय निवडणूक आयोगाकडूनच पार पाडली जाते आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका मात्र राज्य निवडणुका आयोगाकडून पार पाडल्या जातात। ही भारतामध्ये निवडणूक प्रक्रियेची पद्धती आहे। प्रामुख्याने केंद्राच्या निवडणुका आणि राज्य पातळीवरील विधानसभा आणि विधान परिषदाच्या ज्या निवडणुका होतात याच्यासाठी एकच मतदार यादी वापरण्यात येते। परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीची जी मतदार यादी आहे ती मतदार यादी राज्य निवडणूक आयोग यांच्याकडून तयार केली जाते आणि ही राज्य निवडणूक आयोगाच्याच नियंत्रणाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन्स होतात। परंतु आता पुढे आपण जर या गोष्टीचा विचार केला तर स्थानिक स्वराज्य संस्था, केंद्र आणि राज्य यांच्या निवडणूक प्रणालीमध्ये वेगवेगळ्या पद्धती अवलंबत असताना प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी असणारी निवडणूक यादी ही राज्य निवडणूक आयोग तयार करतं, तर केंद्र आणि राज्याच्या विधानसभाच्या ज्या निवडणुका आहेत त्यासाठी एकच निवडणूक यादी वापरण्यात येते। प्रामुख्याने आर्टिकल 324 कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाची रचना आहे। या निवडणूक आयोगाकडनं या पद्धतीच्या निवडणुकींची प्रक्रिया पार पाडली जाते। परंतु अलीकडे दर 1 वर्षाला 2 वर्षाला वेगवेगळ्या राज्यामध्ये होणाऱ्या निवडणुका असतील त्या निवडणुका 5 वर्षामध्ये वारंवार वेगवेगळ्या विधानसभामध्ये होत आहेत। तर याच्यामधनं दरवर्षी येणाऱ्या निवडणुकांवरती होणारा अवाढव्य खर्च आणि या खर्चामुळे विकास प्रक्रियेमध्ये येणारे अडथळे, वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणात निवडणुकांवरती झालेला खर्च, ह्या खर्चाला कुठंतरी थांबून विकासाच्या मार्गावरती असलेल्या आपल्या देशामध्ये विकसित राष्ट्र करण्यासाठी निवडणुकावरील खर्च टाळून योग्य योजनांवरती खर्च करण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना पुढे आणली जात आहे। मग ही वन नेशन वन इलेक्शन संकल्पना काय आहे किंवा याच्यापूर्वी कधी कधी झालेल्या आहेत तर 1967 पर्यंत वन नेशन वन इलेक्शन याच पद्धतीनं निवडणुका पार पडलेल्या आहेत। परंतु 1968 आणि 69 मध्ये विधानसभा विसर्जित झाल्यामुळे मात्र पुढे वन नेशन वन इलेक्शन ही जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती पुढे खंडित झालेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर 1970 मध्ये लोकसभा विसर्जित करण्यात आली, त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या तारखांना होऊ लागल्या। पुन्हा 1983 मध्ये निवडणूक आयोगाने सर्वप्रथम एक देश एक निवडणूक घेण्याचा प्रस्ताव ठेवलेला होता। 1999 मध्ये याकरता लॉ कमिशननेही असाच प्रस्ताव सरकारसमोर ठेवला आणि त्यापुढील घटना म्हणजे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2014 सरकार आल्यानंतर एक देश एक निवडणूक हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे। म्हणजे वन नेशन वन इलेक्शन हा मुद्दा पूर्वीपासूनच चर्चेत होता। 1983 निवडणूक आयोगाने एकत्र निवडणूक घेण्याचा प्रस्ताव ठेवला। पुढे 1999 लॉ कमिशनने असाच प्रस्ताव सरकारसमोर ठेवला आणि ज्यावेळेस 2014 पंतप्रधान मोदी यांची पहिल्यांदा सत्ता अस्तित्वात आली, भाजप सरकार 2014 पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात सत्तेवरती आलं, तेव्हा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी वन नेशन वन इलेक्शन हा मुद्दा समोर आणलेला आहे। 2014च्या भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्येही या मुद्द्याचा प्रामुख्याने समावेश होता। मग तेव्हापासून हा मुद्दा जास्त चर्चेला जाऊ लागला। परंतु जर आपल्याला वन नेशन वन इलेक्शन ही जर तरतूद लागू करायची असेल तर त्याकरता भारतीय संविधानामध्ये 5 दुरुस्त्या कराव्या लागतील। किती दुरुस्त्या कराव्या लागतील तर 5। 2016 नीती आयोगाने एकत्रित निवडणुका घेण्यासाठी एक प्रस्ताव समोर ठेवलेला होता। या प्रस्तावाचं नीती आयोगाने समर्थन करत असताना नीती आयोगाचं असं म्हणणं होतं की भारतीय निवडणुकांवरती होणारा प्रचंड खर्च हा जर आपण विकासाच्या योजनावरती लावला तर हा खर्च टाळून भारताच्या विकासामध्ये हा अवाढव्य खर्च एक प्रकारे काटकसरीचं धोरण अवलंबून फायदेशीर ठरू शकतो। पुढे लॉ कमिशन, या लॉ कमिशनने सुद्धा एक देश एक निवडणूक हा मुद्दा समोर आणला। त्याकरता संविधानामध्ये 5 दुरुस्त्या करणं अत्यावश्यक ठरतं। हा मुद्दा नेमका काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी 2019 सत्तेत आल्यानंतर त्यांनी एक देश एक निवडणूक यावर देशातील विविध राजकीय पक्षांना एकत्र बोलवलेलं होतं। यावेळी काँग्रेस, तृणमूल, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी आणि द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षांनी जाणं टाळलेलं होतं। तर आम आदमी पार्टी, तेलुगू देशम पक्ष, भारत राष्ट्र समिती या पक्षांनी बैठकीला हजेरी लावलेली होती। पुढे डिसेंबर 2022 लॉ कमिशनने या संदर्भात राजकीय पक्षाकडून निवडणूक आयोग अधिकारी तज्ज्ञ यांच्याकडून या विषयावर 6 प्रश्नांची उत्तरे मागवली। 2018च्या लॉ कमिशनने एकत्र निवडणूक घेण्याचा प्रस्ताव दिला होता। देशाच्या विकासासाठी एक देश एक निवडणूक आवश्यक असल्याचं मत या लॉ कमिशननं व्यक्त केलेलं आहे। एक निवडणूक म्हणजे एकाच वेळी काय आहे एक निवडणूक तर एक निवडणूक हा मुद्दा जेव्हा चर्चेला जातो तेव्हा या मुद्द्याचा प्रमुख उद्देश हा आहे की देशामध्ये लोकसभा आणि विधानसभा याच्या ज्या वेगवेगळ्या निवडणुका होतात त्या निवडणुका वेगवेगळ्या न होता लोकसभा आणि विधानसभा याच्या निवडणुका देशात एकाच वेळी घेण्यात यावा आणि या निवडणुकांवरती ज्या लोकसभा आणि विधानसभेच्या वेगवेगळ्या निवडणुका होतात याच्यावरती जो प्रचंड खर्च होतो तो खर्च टाळता यावा आणि तोच खर्च देशाच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजनांवरती खर्च करता यावा जेणेकरून देशाच्या विकासाला चालना मिळेल असा दृष्टिकोन या एक देश एक निवडणूक या मुद्द्याच्या पाठीमागे आहे। देशाच्या विकासासाठी एक देश एक निवडणूक आवश्यक असल्याचं कमिशननं म्हटलं होतं। एक निवडणूक म्हणजे काय तर एकाच वेळी देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका घेणे होय। सध्या देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी घेतल्या जातात। तसेच काही राज्याच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होत आहे। मात्र आता एक देश एक निवडणूक हे विधेयक पास झाल्यास देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभासाठी नागरिकांना मतदान करावे लागणार आहे। या एक देश एक निवडणुकीचा फायदा काय होईल तर भारतामध्ये दर 5 वर्षांमध्ये वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या निवडणुका होतात। मध्ये मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। काही विधानसभा मुदतपूर्व विसर्जित झाल्यामुळे काही राज्यांमध्ये 2 वर्षात तर काही राज्यांमध्ये 3 वर्षात म्हणजे एकंदरीतच 5 वर्षाच्या काळामध्ये सातत्यानं दर वर्षाला होणाऱ्या निवडणुका आणि या निवडणुकांमध्ये होणारा प्रचंड खर्च, प्रशासकीय यंत्रणेवरील ताण
आणि त्या निवडणुका सातत्यानं येत राहिल्यामुळे जे प्लॅनिंग क्रायसिस आहे किंवा नियोजनामध्ये जे अडथळे येत आहेत विकासाच्या नियोजनामध्ये, त्याला टाळण्यासाठी एक देश एक निवडणूक हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. परंतु काय होतं आहे तर या वेगवेगळ्या निवडणुका, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या टप्प्याटप्प्यात होत असल्यामुळे, वेगवेगळ्या राज्यामध्ये सातत्यानं होणार असलेल्या या निवडणुकांमुळे निवडणूक आयोग हा वर्षभर निवडणुकांचं आयोजन करण्यामध्ये व्यस्त असतो. या निवडणुकांसाठी लागणारी प्रशासकीय यंत्रणा, निवडणूक आयोगाकडे स्वतःचा असा कर्मचारी वर्ग नसतो. तर या निवडणुकांमध्ये शासनाचे जे कर्मचारी आहेत त्या शासनाच्या कर्मचाऱ्यांना या निवडणूक कामामध्ये मनुष्यबळ म्हणून वापरण्यात येतं. पर्यायानं काय होतं तर निवडणूक यंत्रणेमध्ये आपण पाहतो की निवडणुकीच्या दरम्यान किंवा निवडणुकीच्या काळामध्ये शाळेतील जे शिक्षक लोकांचा जो वर्ग असतो, या शिक्षक लोकांना वेगवेगळ्या निवडणूक कामामध्ये गुंतवलं जातं. यानं होतं काय तर या शैक्षणिक कामकाजामध्ये सुद्धा अडथळे निर्माण होतात. साधारणतः काय आपण काही तथ्य पाहूयात. याच्यामध्ये एक देश एक निवडणुकीचे फायदे काय. संपूर्ण देशभर एक तत्व लागू केल्यानंतर निवडणुकामध्ये होणारा पैशाचा अपव्यय टळेल, हा या निवडणुकीचा फायदा आहे. एक देश एक निवडणूक या धोरणाचा. पुढे या राज्यानुसार सतत निवडणुका करण्याचा त्रासही संपुष्टात येईल आणि निवडणुकीच्या काळात वापरल्या जाणाऱ्या काळ्या पैशावरही यामुळे लगाम बसू शकतो. दर वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये अलीकडे पैशाचा, भ्रष्टाचाराचा किंवा काळ्या पैशाचा जो बेमालूमपणे अपव्यय होतोय किंवा ज्याचा वापर होतो, त्याच्यामधनं या देशामध्ये लोकशाही व्यवस्थेत लोकांच्या मताला पैशाच्या माध्यमातून विकत घेतला जाण्याचा प्रकारसुद्धा झालेला आहे. नोट के बदले वोट अशी लोकशाहीमध्ये एक व्यवस्था किंवा लोकशाहीमध्ये या ज्या पद्धतीनं मताचं मूल्य हे पैशाच्या स्वरूपात मोजलं जात आहे किंवा लोकांची मतं विकण्याची जी पद्धती भारतीय लोकशाहीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये समोर येत आहे, ते एकंदरीतच या लोकशाहीसाठी ते घातक आहे. लोकांचे प्रतिनिधी लोकांतून निवडले गेले पाहिजेत आणि लोकांची सत्ता लोकांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून स्थापित झाली पाहिजे. या लोकशाहीच्या उदात्त हेतूने निवडणुकीची प्रक्रिया समोर आणलेली आहे. परंतु निवडणुकामध्ये ज्या पद्धतीनं बिना रिश्वत के पद्धतीची निवडणूक यंत्रणा आपल्या देशामध्ये या निवडणुकीच्या दरम्यान दिसून येते. निवडणुकीमध्ये सर्रासपणे होणारा पैशाचा अपव्यय, नोट के बदले वोट या प्रकारचं राजकारण, त्या राजकारणातून तयार होणारी गुन्हेगारी प्रवृत्ती, राजकारणाचं गुन्हेगारीकरण, या सगळ्या प्रवृत्तीला आळा घालण्याच्या दृष्टिकोनातनं आणि दर 5 वर्षामध्ये 2-2, 3-3 वेळा वेगवेगळ्या पद्धतीच्या होणाऱ्या निवडणुका, या निवडणुकांमध्ये व्यस्त असणारी जनता, या जनतेला एका वर्षातनं एकदाच लोकसभा आणि विधानसभेतली प्रतिनिधी निवडून वर्षातनं एकदाच एक निवडणूक घेतल्यामुळे किंवा 5 वर्षातून एकच निवडणूक घेतल्यामुळं काय होईल तर वेळेचा अपव्यय टळेल, पैशाचा बेसुमार होणारा वापर, भ्रष्टाचार किंवा काळा पैशाचा जो काही उपयोग या निवडणुकीमध्ये केला जातो तो थांबवला जाईल. पर्यायानं काय होईल तर लोकांच्या मताचं मूल्य योग्य पद्धतीनं वाढेल आणि लोकशाहीमध्ये भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था संपुष्टात येईल किंवा पर्यायानं भ्रष्टाचार कमी होईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय तर साधन संपत्तीच्या वापरावरही मर्यादा. म्हणजे प्रचंड मोठी यंत्रणा निवडणुकीच्या कालखंडामध्ये आपल्याला याच्यामध्ये व्यस्त करावी लागते, ज्याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी आहेत. त्याचप्रमाणे आदर्श आचारसंहिता लागल्यानंतर प्रशासकीय कामकाजाची गतिमानता कमी होते. सामान्य जनतेला विकासाच्या योजनांमध्ये खंड पडताना आपल्याला इथं दिसतो. एकंदरीतच काय तर वेगवेगळ्या निवडणुका किंवा सातत्यानं होणाऱ्या या निवडणुकीचा परिणाम सरकारी खर्चावरती होतो, खर्च वाढतो आणि सरकारी खर्च वाढल्यामुळे या निवडणूक प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात पैशाचा अपव्यय होताना आपल्याला दिसून येतो. त्यामुळं ही जी प्रक्रिया आहे वन नेशन वन इलेक्शन हे धोरण राष्ट्राच्या उपयोगी म्हणजे सिद्ध होऊ शकतं. हा एक देश एक निवडणुकीचा हा फायदा आहे. पुढे देशातील विकास कार्यावर याचा फारसा परिणाम होणार नाही. एक देश एक निवडणूक प्रक्रियेची आव्हानं कोणती आहेत
तर लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो, पण त्यापूर्वी जर ती विसर्जित केली तर मात्र एक देश एक निवडणूक हे धोरण लागू करता येणार नाही. कारण लोकसभेचा कार्यकाल हा साधारणपणे 5 वर्षाचा असतो, परंतु 5 वर्षापूर्वीच जर लोकसभा विसर्जित झाली आणि एकदाच लोकसभा आणि विधानसभा हे दोन्ही इलेक्शन्स निवडणुका एकत्र घेतल्यामुळे जर समजा मुदतपूर्व लोकसभा विसर्जित झाली आणि विधानसभा जर कायम असेल तर मग अशा परिस्थितीमध्ये एक देश एक निवडणूक हे धोरण आपण कसं राबवू शकणार, हाही एक प्रश्न या एक देश एक निवडणूक प्रक्रियेच्या समोरचा आहे. अशा परिस्थितीत एक देश एक निवडणूक घेणं अजिबात शक्य होणार नाही. लोकसभेप्रमाणेच विधानसभेची कार्यवाही 5 वर्षाची असते आणि तोही 5 वर्षापूर्वी जर समजा विधानसभा किंवा विधानसभा किंवा लोकसभा 5 वर्षापूर्वीच विसर्जित केली तर अशा परिस्थितीत एक देश एक निवडणूक अशी व्यवस्था कशी राखायची हे सरकारसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असेल. एक देश एक निवडणुकीवर देशातील सर्व पक्षांना एकत्र आणण्याचे मोठे आव्हान सरकारवरती आहे. कारण एक देश एक निवडणूक या विधेयकाला किंवा या धोरणाला प्रामुख्याने काँग्रेस, तृणमूल यासारख्या पक्षांचा विरोध असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून एक देश एक निवडणूक या धोरणावरती एकवाक्यता बनून हे धोरण प्रत्यक्षपणे अंमलबजावणीत येण्यामध्ये हा पक्षांतर्गत किंवा वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये असणारा वाद हा सगळ्यात मोठा अडथळा ठरू शकतो. पुढे, एक देश एक निवडणुकीचा फायदा राष्ट्रीय पक्षाला होईल असे मानले जाते. याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण काय आहे तर स्थानिक पातळीवरचे जे प्रादेशिक पक्ष असतात, या प्रादेशिक पक्षाचे मुद्दे किंवा प्रादेशिक पक्ष ज्या मुद्द्यावरती निवडणुका लढतात त्या प्रादेशिक पक्षाच्या ज्या मुद्द्यांवरती निवडणुका लढतात त्याच्यामध्ये सुद्धा हा निवडणूक यंत्रणेमध्ये किंवा निवडणुकीच्या काळामध्ये प्रादेशिक पक्षासमोर एक आव्हान निर्माण होईल. त्यामुळे प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष याची तुलना जर आपण केली तर प्रादेशिक पक्षाजवळ पक्षनिधी हा कमी असतो, राष्ट्रीय पक्षाजवळ पक्षनिधी जास्त असतो. राष्ट्रीय पक्षाजवळ प्रचार यंत्रणा मजबूत असते, प्रादेशिक पक्षाजवळ आपली प्रचार यंत्रणा मजबूत नसते. आणि प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष या दोघांच्या प्रचार यंत्रणेसमोर प्रादेशिक पक्ष हे निश्चितच राष्ट्रीय पक्षासमोर थोडेसे कमजोर ठरताना दिसतात. म्हणून प्रादेशिक पक्षांना असं वाटतं की जर एक देश एक निवडणूक हे जर धोरण लागू केलं तर प्रादेशिक पक्षाला याच्यापासून निवडणुकीमध्ये नुकसान होण्याची शक्यता वाटते. म्हणून प्रादेशिक पक्ष एक देश एक निवडणूक या मुद्द्यावरती सहमती दर्शवताना दिसत नाही. एक देश एक निवडणूक हा मुद्दा लागू करत असताना जर समजा एक देश एक निवडणूक हा जर मुद्दा लागू केला तर प्रादेशिक अस्मितेवरती किंवा प्रादेशिक अस्मितेतून निर्माण झालेल्या राजकीय पक्षांना असं वाटतं की त्यांच्यासमोर हे राष्ट्रीय पक्ष आपल्या मजबूत प्रचार यंत्रणेच्या समोर आव्हान निर्माण करतील आणि पर्यायानं काय होईल तर प्रादेशिक अस्मितेवरती तयार झालेल्या किंवा प्रादेशिक मुद्द्यांवरती लढाई करणाऱ्या किंवा प्रादेशिक मुद्द्यांवरती ज्या पक्षांची स्थापना झालेली आहे ते पक्षांना आपलं अस्तित्व राखणं किंवा आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं अशक्य होईल असं प्रादेशिक पक्षांना वाटतं. म्हणून प्रादेशिक पक्ष प्रामुख्याने या एक देश एक निवडणूक या मुद्द्याला विरोध करताना दिसत आहेत. पुढे, सध्या देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे घेतल्या जातात, त्यामुळे मर्यादित संख्येत EVM आणि VVPAT आहेत. परंतु जर एकाच देशात एकत्रच म्हणजे जर समजा याच्यामध्ये अजून एक सर्वात मोठा अडथळा काय आहे तर आत्ता सध्या वर्तमान परिस्थितीमध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका या वेगवेगळ्या होतात. जर समजा एक देश एक विधेयक, एक देश एक निवडणूक हे जर विधेयक जर पारित झालं किंवा मंजूर झालं किंवा जर समजा हे धोरण लागू केलं तर भविष्यामध्ये एकत्र निवडणुका घेतल्यामुळे लोकसभा आणि विधानसभेसाठी लागणाऱ्या एक VVPAT आणि सोबतच काय आहे EVM मशीन जे आहेत ह्या आपल्याकडे मर्यादित संख्येमध्ये उपलब्ध आहेत. जर एकत्र निवडणूक घेतली तर एवढ्या EVM आणि VVPATची उपलब्धता करून देणं हे सुद्धा एक मोठं आव्हान असणार आहे. पुढे, निवडणुका एकाच वेळी घेतल्यास अतिरिक्त अधिकारी आणि सुरक्षा दलाची गरज भासेल. अशा परिस्थितीत हेही मोठे आव्हान असेल. सध्या काय होतं की बऱ्याच वेळा वेगळ्या राज्यामध्ये समजा महाराष्ट्रामध्ये निवडणूक सुरू असेल तर केंद्रीय मनुष्यबळ इथं उपलब्ध होतं किंवा महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेमध्ये दुसऱ्या राज्यातील मनुष्यबळही आपण वापरू शकतो.
परंतु जर एकाच वेळी एक देश एक निवडणूक हे धोरण जर अवलंबण्यात आलं तर यामुळे मनुष्यबळाची प्रचंड मोठी कमतरता पडू शकते, कारण निवडणूक आयोगाकडे निवडणूक यंत्रणा राबवणारं स्वतंत्र मनुष्यबळ नाही. कारण निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी निवडणूक आयोग हे महाराष्ट्र शासनातील वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यावरती मनुष्यबळासाठी अवलंबून असते. जर समजा उद्या एक देश एक निवडणूक हे धोरण आपण अंमलात आणलं तर यामुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे होण्यामध्ये हा एक मनुष्यबळाचा अभाव ही एक मोठी समस्या किंवा अडथळा ठरू शकते, असं आव्हान या एक देश एक निवडणूक प्रक्रियेच्या समोर वाटतं. पुढला मुद्दा, याआधी देशात एकाच वेळी 5 वेळा एकाच वेळी 4 वेळा निवडणूक झालेली आहे. यामध्ये भारत 1950 मध्ये प्रजासत्ताक बनल्यानंतर 1951 ते 1967 दरम्यान दर 5 वर्षांनी लोकसभा आणि सर्व राज्याच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यात आलेल्या आहेत. देशातील मतदारांनी 1952, 1957, 1962, 1967 मध्ये केंद्र आणि राज्यांना एकत्र मतदान केले आहे. परंतु काही जुन्या राज्याची पुनर्रचना आणि देशात नवीन राज्य उदयास आल्यामुळे ही प्रक्रिया 1968, 1970 मध्ये पूर्णपणे संपुष्टात आलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर मात्र वेगवेगळ्या निवडणुका घेण्यात येतात. राज्य विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या विधानसभा या राज्याच्या विधानसभा आणि केंद्रातील लोकसभेचं जे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये पार पडणारी जी ही निवडणूक प्रक्रिया ही स्वतंत्र किंवा वेगवेगळी पार पडते. आता एकंदरीतच काय आहे तर या एक देश एक निवडणूक विधेयक लागू करण्यासाठी किंवा ही धोरण लागू करण्यासाठी काही समित्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यामध्ये रामनाथ कोविंद समितीच्या शिफारसी आपण पाहूयात. रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक देश एक निवडणूक ही धोरण लागू किंवा हे धोरण लागू करण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आलेली होती. त्यामध्ये आपण पाहूयात रामनाथ कोविंद समितीचं असं म्हणणं आहे की एक देश एका निवडणुकीसाठी 18 घटना दुरुस्ती आवश्यक आहेत. त्यापैकी बहुतांश राज्याच्या विधानसभेच्या मंजुरीची आवश्यकता नाही. मग काय आहे हे रामनाथ कोविंद समितीच्या शिफारसी? तर रामनाथ कोविंद समितीच्या शिफारसी काय आहेत? हे तयार केलेली जी मतदार यादी असते, लोकसभा आणि विधानसभेसाठी एकच मतदार यादी जी केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेली असते तीच एकच मतदार यादी वापरण्यात येते. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मात्र राज्य निवडणूक आयोगाने तयार केलेली वेगळी मतदार यादी वापरण्यात येते. रामनाथ कोविंद समितीनं काय म्हटलंय तर तयार केलेली मतदार यादी लोकसभा, विधानसभा आणि नागरी निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जी वापरली जाणारी मतदार यादी आहे ती मतदार यादी समान एकच मतदार यादी करण्यात यावी आणि ती मतदार यादी एकत्रित म्हणजे सर्वच निवडणुकांसाठी वापरण्यात यावी. सध्याच्या व्यवस्थित स्थानिक स्वराज्य संस्थांची मतदार यादी वेगळी तर लोकसभा आणि विधानसभेची मतदार यादी स्वतंत्रपणे तयार करण्यात येते. तर असं न करता स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि राज्य विधानसभा यांच्यासाठी वापरण्यात येणारी एकच मतदार यादी तयार करण्यात यावी अशी शिफारस रामनाथ कोविंद समितीनं केलेली आहे. सध्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जातात तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून घेतल्या जातात. तर रामनाथ कोविंद समितीचं म्हणणं असं आहे की या सगळ्या निवडणुका एकाच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेतल्या जाव्यात असा हा मुद्दा एक देश एक निवडणुकीचा आहे. यामध्ये आता आपण प्रामुख्याने काही गोष्टींचा विचार करूया. जर एक देश एक निवडणूक हे धोरण जर प्रत्यक्षपणे भारतामध्ये अवलंबण्यात आलं तर याच्यापासून काय फायदा होऊ शकतो तर सर्वप्रथम म्हणजे याचा फायदा असा आहे एक देश एक निवडणूक, एक देश एक निवडणूक हे धोरण जर अवलंबण्यात आलं तर याच्यामध्ये प्रामुख्याने फायदे आहेत ते म्हणजे अवाढव्य खर्च, भारतामध्ये प्रत्येक वर्षामध्ये वेगवेगळ्या निवडणुका होतात.
विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, याच्यामध्ये दर 6 महिन्याला, दर 5 महिन्याला कुठली न कुठली एक निवडणूक भारतीय जनमानसाला अनुभवायला येते. यामुळे सातत्याने होणाऱ्या या निवडणुकामध्ये होणारा प्रचंड खर्च, यंत्रणेचं सातत्यानं गुंतून राहणं, यामध्ये एकंदरीतच विकास प्रक्रियेला किंवा विकासाच्या कामाला पायबंद बसतो. त्यामुळे एक देश एक निवडणूक जर घेण्यात आली तर सर्वसामान्य माणसाच्या कामासाठी न्याय मिळेल. सर्वसामान्य माणसाला जी ऑफिस दप्तरी जे सरकारी कार्यालयामध्ये जी कामं असतात त्या कामामध्ये गतिमानता येईल. सातत्याने होणाऱ्या या निवडणुकामध्ये भारतीय जनमानसाला दर 2 महिन्याने, 3 महिन्याने, 6 महिन्याने ज्या निवडणुका अनुभवायला लागतात त्यापासनं या निवडणुकीमध्ये होणारा खर्च सुद्धा टाळला जाऊ शकतो. लोकसभा आणि विधानसभा याच्या जर एकत्रित निवडणुका झाल्या तर या विधेयकामधनं किंवा या धोरणातनं काय फायदा होईल तर प्रशासकीय यंत्रणेवरचा ताण कमी होईल. आणि पुढे म्हणजे 2019 मध्ये विवेक देबराय नियोजन समितीचे, नीती आयोगाचे सदस्य आणि श्री देसाई यांनी असं म्हटलं होतं की गेल्या 30 वर्षामध्ये जो सार्वजनिक निवडणुकांवरती होणारा जो खर्च आहे तो सार्वजनिक निवडणुकांचा खर्च सातत्यानं वाढत गेलेला आहे. आणि या सातत्यानं वाढत गेलेल्या खर्चामुळे प्रशासनासमोरच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्याच पद्धतीनं काय होतं तर निवडणुकीच्या पूर्वी किंवा निवडणूक येण्याच्या अगोदर प्रत्यक्ष मतदानाच्या पूर्वी एक आदर्श आचारसंहिता लागू केली जाते. या आदर्श आचारसंहितेच्या दरम्यान प्रशासकीय कामकाजामध्ये काही अडथळे निर्माण होतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसाची जी कामं असतात त्या सर्वसामान्य माणसाच्या कामामध्ये, कार्यालयीन कामकाजामध्ये अडथळे निर्माण होतात. पुन्हा या आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी सरकार अनेक योजना जाहीर करते आणि त्या योजनांमध्ये करण्यात येणारा जो खर्च आहे त्या खर्चाचा किंवा आर्थिक तरतुदीमध्ये पैशाचा ताण हा सरकारच्या तिजोरीवरती पडते. येनकेन प्रकारे सत्तेमध्ये पुन्हा परत येण्यासाठी लोकाभिमुख किंवा लोकाला आवडतील अशा घोषणा केल्यामुळे पैसा आणि सरकारी तिजोरी याच्यावरती ताण निर्माण होतो. मग सत्तेमध्ये येण्यासाठी काय होतं तर पॉलिसी क्रायसिस किंवा पॉलिसी पॅरालायसिस ही एक नवीन समस्या तयार होते. का तर सातत्याने होणाऱ्या निवडणुका आणि त्या निवडणुकातील खर्चामुळे पॉलिसी ब्रेक किंवा आपण जे नियोजनासाठी विकासासाठीच्या ज्या योजना आणत असतो त्या योजनांमध्ये पॉलिसी पॅरालायसिस ही एक समस्या निर्माण होते. पॉलिसी इम्प्लिमेंटेशनमध्ये खंड निर्माण होतो किंवा अडथळे निर्माण होतात. त्यामुळे काय तर ह्या वारंवार होणाऱ्या निवडणुका टाळून एकत्र निवडणुका घेतल्यामुळे सरकारला योजनांमधनं योग्य पद्धतीनं काम करून विकसित राष्ट्राचं स्वप्न आपल्याला साकार करता येऊ शकते. साधारणतः काय आहे, एखाद्या राज्यामध्ये जेव्हा निवडणूक घेतली जाते तेव्हा त्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वसाधारणपणे 200 ते 300 कोटी रुपये खर्च होतो. आणि प्रत्येक राज्यातील होणाऱ्या स्वतंत्र विधानसभेचा जर आपण एवढा खर्च काढला तर साधारणतः 60,000 म्हणजे किती तर भारतामध्ये प्रत्येक वर्षी एक सरकारी आकडा असा आहे की भारतामध्ये 3,870 कोटी एवढा खर्च वेगवेगळ्या राज्यातील विधानसभामध्ये होणारा खर्च आहे. म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये जेवढ्या काही विधानसभा होतात त्या विधानसभामध्ये होणारा एकंदरीत खर्च जर आपण काढला तर 3,870 कोटी होतो. आणि हाच जर समजा आपण एक देश एक निवडणूक घेतली तर हाच विधानसभांच्या निवडणुका एकत्रित घेतल्यामुळे हाच खर्च 4,500 कोटीवरती येऊ शकतो. म्हणजे साधारणतः निम्म्या पैशाची इथं बचत होऊ शकते. म्हणून एक देश एक निवडणूक हे जे धोरण आहे हे धोरण विधानसभा आणि लोकसभा या स्वतंत्र घेतल्यामुळे होणारा जो काही अवाढव्य खर्च आहे तो खर्च टाळून आपल्याला तोच खर्च कुठं आपल्याला विकास कामावरती लावता येऊ शकतो. पुन्हा नंतर दर 5 वर्षानंतर येणाऱ्या ज्या निवडणुका असतात त्या निवडणुकांमध्ये काय होतं तर प्रामुख्याने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या एक देश एक निवडणुकीमुळे पार्टी फंड
राष्ट्रीय पक्षाजवळ निधीची कमतरता नसते, परंतु स्थानिक पक्ष जे आहेत ह्या स्थानिक पक्षाजवळ निधींची मात्र कमतरता असते. म्हणून हे जे स्थानिक पक्ष आहेत हे प्रामुख्याने आपल्याला एक पार्टी म्हणजे एक देश एक निवडणूक या विधेयकाला काय करताना दिसते, विरोध करताना दिसते. परत पुन्हा एक देश एक निवडणूकमुळं काय होईल तर एक देश एक निवडणुकीमुळे दरवर्षी येणाऱ्या सातत्यानं म्हणजे प्रत्येक वर्षाला येणारी निवडणूक, त्या निवडणुकीमध्ये सत्ता मिळविण्यासाठी प्रचार यंत्रणेसाठी जो खर्च प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय पक्षाला करावा लागतो, त्या पक्षांना मग पक्ष निधी जमा करावा लागतो. मग या पक्ष निधी जमा करण्यामधूनच पक्ष काय करतात तर सभासद वाढवून किती वाढवणार आहेत, पक्षाचे सभासद करून पक्षाकडे निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. मग सातत्याने होणाऱ्या या निवडणुकीतील प्रचार यंत्रणेसाठी निवडणुकीसाठी खर्च करण्यासाठी पक्षाला पैसा उपलब्ध करणं गरजेचं असतं. मग हे पक्ष काय करतात तर पक्षासाठी निधी जमा करतात आणि पक्षाच्या सभासदत्वातून जास्त प्रमाणामध्ये निधी होत नाही. तर मग अशा वेळेस निवडणुकांमध्ये काळा पैसा मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवला जातो. या काळ्या पैशाचा अपव्यवहार निवडणूक काळामध्ये टाळण्यासाठी एक देश एक निवडणूक हे धोरण महत्त्वाचं किंवा फायद्याचं ठरू शकतं. 5 वर्षात होणाऱ्या वारंवार निवडणुका, विधानसभेच्या वेगळ्या, लोकल बॉडीजच्या वेगळ्या किंवा लोकसभेच्या वेगळ्या, वेगवेगळ्या राज्यात विधानसभा विसर्जित केल्यानंतर होणाऱ्या निवडणुका, या निवडणुकीतील खर्चामध्ये किंवा या निवडणुकीमध्ये होणारा खर्च करण्यासाठी पक्षाकडे पक्षनिधी नसतो. अशा वेळेस मग बऱ्याच वेळा पक्ष काय करतात तर या पक्षाच्या पक्षनिधीसाठी क्रोनी कॅपिटल ही एक नवी कॉन्सेप्ट, क्रोनी कॅपिटल. ही क्रोनी कॅपिटल काय आहे तर ही क्रोनी कॅपिटल भांडवल, याच्यामध्ये निवडणुकामध्ये होणारा खर्च किंवा प्रचार यंत्रणामध्ये लावणारा खर्च, हा खर्च भागवण्यासाठी बऱ्याच वेळा पक्ष हे उद्योगपतीकडनं काय करतात, पैसे घेतात आणि तो पैसा पक्षनिधीच्या नावाखाली निवडणुकीमध्ये खर्च केला जातो. आणि मग बऱ्याच वेळा मग विरोधकांकडनं अशी टीका केली जाते की हे सरकार म्हणजे उद्योगपतीचं सरकार आहे. उद्योगपती काय करतात तर या पक्षांना घसघसीत मोठी रक्कम पक्षनिधी म्हणून देतात आणि मग त्याच्यानं निवडणूक यंत्रणामध्ये हा पैसा वापरला जातो आणि सरकार सत्तेवरती आल्यानंतर तेच सरकार त्या उद्योगपतींना फायद्याची ठरेल अशी पॉलिसी किंवा ध्येय धोरणं राबवताना दिसते. यामुळे मग कुठेतरी सरकारी धोरणं आखत असताना सुद्धा पक्षनिधीच्या नावाखाली ज्या उद्योगपतीकडनं हा पैसा उपलब्ध केलेला आहे तो किंवा पक्षनिधी म्हणून ज्या उद्योगपतीकडनं निवडणुकांपूर्वी हा पैसा पक्षनिधीच्या नावाखाली सरकारकडे जमा होतो किंवा कुठल्याही पक्षाकडे जमा होतो, तेव्हा तो पक्ष सत्तेवरती आल्यानंतर त्या उद्योगपतींना फायद्याचं ठरेल असं धोरण घेतं. हा धोका मात्र या वन नेशन वन विधेयक, वन नेशन वन इलेक्शन या धोरणामध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणून लोकशाहीमध्ये लोकांची सत्ता स्थापन करत असताना लोकशाहीच्या मताचं मूल्य जेव्हा पैशामध्ये मोडलं जातं तेव्हा ते लोकशाहीसाठी अतिशय घातक ठरतं. म्हणून पैसा फेको तमाशा देखो अशी व्यवस्था निवडणुकांमध्ये यायला लागते. वोट के बदले नोट अशी प्रचारतंत्र या निवडणूक प्रणालीमध्ये यायला लागते. त्यावेळेस खऱ्या अर्थानं लोकशाहीसमोर धोका निर्माण होतो. म्हणून वन नेशन वन इलेक्शन हे किती फायद्याचं किंवा किती तोट्याचं याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. कारण लोकशाहीचा आत्मा हा निवडणुकीमध्ये आहे. कारण निवडणुकीच्या प्रोसेसमधनं, निवडणुकीच्या प्रक्रियेमधनं जनता हे आपले लोकप्रतिनिधी निवडत असतात. लोकप्रतिनिधी निवडत असताना योग्य लोकप्रतिनिधीची निवड करून लोकशाहीची पाळंमुळं बळकट करणं ही लोकशाहीची खरी ताकद आहे, लोकशाहीचं खरं सौंदर्य आहे. या लोकशाहीचं सौंदर्य टिकवण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन हे धोरण किती फायद्याचं तर त्यामध्ये भ्रष्टाचार टाळणं किंवा काळा पैसा जो लोकसभेमध्ये ओतला जातो किंवा लोकसभेच्या प्रचार यंत्रणेमध्ये नोट के बदले वोट ही जे धोरणं अवलंबली जातात त्याला पायबंद घालण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन हे धोरण फायद्याचं आहे. परंतु वन नेशन वन इलेक्शन या धोरणाला विरोध करण्यामध्ये प्रामुख्याने कुठला घटक कारणीभूत ठरतो तर संघराज्यवाद हा मुद्दा. ज्याच्यामुळे संघराज्यवाद भारतीय संविधानाने जे काही संघराज्यवादाची जी संकल्पना स्वीकारलेली आहे यामध्ये राष्ट्रीय पक्षासमोर प्रादेशिक पक्ष, ज्या प्रादेशिक पक्षाची आपली काही प्रांतिक किंवा राज्यीय अस्मिता असतात त्या अस्मितेत टिकवून ही प्रादेशिक पक्ष
काय करत असतात, आपलं अस्तित्व टिकवून ठेवत असतात. परंतु जर समजा वन नेशन वन इलेक्शन हे धोरण जर अवलंबलं गेलं तर राष्ट्रीय पक्षाच्या ताकदीसमोर प्रादेशिक पक्षाचं अस्तित्व येणार नाही आणि अस्तित्व टिकणार नाही. आणि भारतामध्ये ज्या असलेल्या वेगवेगळ्या जाती, धर्म, पंथ, प्रांत, देशा यांचं प्रतिनिधित्व करणारे जे वेगवेगळे पक्ष आहेत, अनेक भाषा, अनेक बोली, अनेक विचार, अनेक अस्मिता यांचं प्रतिनिधित्व किंवा यांच्याच विचार प्रणालीवरती आधारित वेगवेगळ्या पक्षांची निर्मिती झालेली आहे. तर मग प्रादेशिक पक्षांना असं वाटतं की जर समजा एक राष्ट्र एक निवडणूक हे धोरण लागू झालं तर या प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वावरती हा घाला असेल. म्हणून प्रादेशिक पक्षाकडं प्रामुख्याने या वन नेशन वन इलेक्शनला विरोध होताना आपल्याला दिसून येतं. परत प्रादेशिक पक्ष हे काय करत, प्रादेशिक पक्षांमध्ये निवडणुकीसाठी जो निधी लागतो तो निवडणुकीसाठी लागणारा पक्षनिधी हा मर्यादित असतो आणि राष्ट्रीय पक्षाच्या ताकदीसमोर हा प्रादेशिक पक्ष निवडणूक यंत्रणेमध्ये टिकू शकेल की नाही याच्यावरतीही प्रश्नचिन्ह निर्माण होतो. म्हणून प्रादेशिक पक्ष वेगवेगळ्या पद्धती म्हणजे प्रमुख अनेक पक्षपद्धती ही जी भारतीय लोकशाहीची जी प्रमुख वैशिष्ट्ये आहेत याच्यामधनं अनेक पक्षपद्धती संपुष्टात येऊन प्रामुख्याने जो पक्ष मोठा आहे, ज्या पक्षाकडे प्रचार यंत्रणा मोठी आहे अशीच 2 किंवा 3च पक्ष आपलं अस्तित्व ठेवतील आणि बाकीच्या पक्षांचं अस्तित्व संपुष्टात येईल असाही एक धोका वन नेशन वन इलेक्शन या पद्धतीमध्ये दिसून येतो. त्याच पद्धतीनं जर समजा आपण विचार केला की वन नेशन वन इलेक्शन हे धोरण जर लागू केलं तर यातनं कदाचित संघराज्यवादाची जी संकल्पना आहे याच्यामध्ये वाद निर्माण होण्याची पण शक्यता आहे. कारण राज्याला स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवत असताना बलशाली केंद्र तयार झालं आणि जर समजा याच्यातनं जर एकाच केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जर समजा एकदाच निवडणूक घेतल्यामुळे एकाच पक्षाचं सरकार संपूर्ण देशामध्ये सगळीकडे आलं तर त्यातनं योजनांचं क्रियान्वय करण्यामध्ये फायदा होईल. परंतु राजकीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर इतर पक्षांचं अस्तित्व संपवण्याचा पूर्ण प्रयत्न सत्ताधारी पक्ष करेल आणि त्यातनं पुढे बहुविध पक्षाची लोकशाही असं जे भारतीय लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे त्याला कदाचित 1 किंवा 2 पक्षापुरता मर्यादित देश अशी व्यवस्थासुद्धा या देशामध्ये तयार होऊ शकते. म्हणून वन नेशन वन इलेक्शन समोरील ही काही प्रमुख अडथळे आहेत, त्याचे काही फायदे आहेत. या मुद्द्यांचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूयात.